हा आले. अहो या लवकर बाहेर. काय वर रेखा ताई? बघा तुमच्या नातूने काय हा उद्योग केलाय. बाई हा पोरगा ना लय वैताग देतो बाया. कशाला ठेवलं त्याला इथं? यायचं ना तिकडं लेकीकडे सोडून. अहो रेखा ताई, तरुणपणात नवरा वारला, मुलीचं लवकर लग्न केलं, ती सासरी आहे. मुलगा माझा पुण्याला कॉलेजमध्ये आहे. एवढ्या मोठ्या घरात मी एकटीच असते. घर खायला उठतो मला. तुम्हाला नाही कळायचं हे. ये जा बाळा. चल आता तुला आंघोळ घालते. आणि परत असा येडेपणा करू नको बर का, याच्या त्याच्या नादाला लागून. इस्माईल आईला यानं चिकनच्या दुकानात पंक्चर दुकान टाकलंय वाटतं. आईला हवा नारड्यात गेल्याशी फुगला असतो. इस्माईल, अय इस्माईल, अरे कुठे गेलाय? अय इस्माईल, आईला एक कोंबडी तर नेतो इस्माईल. खंड्या काय पाहिजे तू? अरे चिकन दे की थोडं. किती पाहिजे? अरे दे की 10-5 रुपयाचं. 10-5 रुपयाचं? हा अच्छा आईला एका मी चाय आणि बिस्किटचं दुकान खोलून ठेवलं का? अर्धी तेवढंच मी एकटाच राहिला का? एक तास काय होते, एक काम कर, पहिले पुराणाला हिसाब लेके आज मी चिकन देता हूँ. अरे मी पळून चाललोय का? देते. नहीं 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 वैसा नहीं चलेगा. पहिले पुराणाला हिसाब लेके आओ, बाद में दूंगा. ते पण देणार आणि आजचं पण देणार. दे तेवढं. नहीं बोला ना. नहीं, एक काम कर, अपने मालिक के पास जा और चिकन के लिए पैसा मांग के लेके आ. और पुराना वाला भी लेके आना. अरे मालक नाही तर घरी. कुठे गेले? त्यांची गाय येली, त्यांच्या बहिणीकडे चिक घेऊन गेल्यात. काय रे दादा? काय करते इकडं? अरे घरी गेलो तो दरवाजा 7-8 उघडा, ते पोरग एका बाजूला झोपलंय. अरे बाबा, ते कार्ट ना इतकं इबलिश आहे ना, इतका मला त्रास देत ना ते. काहीतरी अशा काळ्या मिशा केल्यात, झाडाच्या पानाच्या माळा घातल्यात, बघुलं घातलंय डोक्यात आणि ही करून दाखवतय पोरांना. इतकं वैताग देतय ना ते शेजारच्या बाईंनी घरी आणून घातलं त्याला परत. लई बरं. तू कसा आला दादा? अरे काल गाय येली, म्हणून तुला चिक घेऊन जावा. बरं आई, चिक त्या फ्रीज मध्ये मी डब्यामध्ये ठेवलेलं आहे. बर बर बरं किरचं कसं काय चाललंय? बरं चाललंय. नाही म्हणजे फोन बिन करतो का नाही तुला? मला नाही केला तरी भाच्याला रोज त्याचा फोन आहे. भाच्या संग बोलवतो बघ. कसं आहे, आता तो पुण्यामध्ये याच्या त्याच्या नादाला लागून नकोच बिघडायला नको म्हणून विचारलं. नाही बरं आहे, करतो फोन. अरे दादा, ती वर्ष 2-3 दिवस घरी नाही आली रे. काय भानगड आहे? आरतीचं काही विचारू नको बा. ती म्हणती कसली तरी परीक्षा चालू आहे तिची, सारखी आपली अभ्यास करत बसलेली असते. बरं आता कुठे आहे? आता गेली कॉलेजला. वर्षा, अगं चल लवकर, किती उशीर. बस तू कल आपली. लवकर चल बरं. हो आले आले. दरवेळेस असं असतंय तुझं. आले आले. चल. किती वेळ लावशील अजून? हा चल आले. एवढा वेळ का झाला ग तुला? अगं मम्मीने काम सांगितलं होतं ना, त्याच्यामुळे उशीर झाला. लवकर यायचं. दरवेळेस तुझं असं असतं. ठीक आहे. आता बस निघून गेली असती तर? नाही जाणार, आपण जाऊ. ही बस पण वेळेवर येत नाही बाबा कधी. दरवेळेस असंच असतं. हे उतर. जाऊ द्या ना बंटी शेठ. अरे उतर ना आई घाल्या. बंटी शेठ पुरीच्या कुठं काय बोलता? एकातील अदाये. हे पुढे काय रे? कयामत. कयामत 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 कया. ए तसलं कुत्र्या गती उडू नका. निघ चल. ए ठोके. बंटी शेठ ठोके म्हणतात. आपलं नाव लक्षात ठेवायचं. काय माहितीये. निघ. ए ही काय स्वतःला ऐश्वर्या राय? काय ऐश्वर्या रॉय? हा तेच ती. कशाला एवढ्या अवघड नाव ठेवते? ते समजती का? समजायचं काय त्यात?
आहेच मी ऐश्वर्या राय. अरे ती कशी, तू कशी? तुझ्या घरचं खाते का रे मी? तू तुझ्याच घरचं खातीस, पण जरा कमी खा, म्हणजे 2-4 गरीब जगतील अजून. निघतो का चप्पल काढू आता? हे चल, चपलीने मार सहन होत नाही. ताई जरा खात पीत जा, मैत्रिणीचा जरा आदर्श घ्या. निघतो का आता? ओके, गुड नाईट. बंटी शेठ, सकाळ सकाळ कुठं गुड नाईट? अरे गपकी आई निजव्या, मला तेवढीच इंग्लिश येतील, त्याच्यात बी तुम्हाला आब्रो घालायला. बापू काय चाललंय? हा प्रपंच काय म्हणतोय? एकदम जोरात आहे. ते पोरग आहे तुझ्याकडं? आहे की? ते कामाला जाते ना? हा तर हा मध्यंतरी मला कळलं ते कामाला जातच होतं. नाही, आता कामाला लागलं परत. बाकी बरं चाललंय ना? बाकी एकदम आहे. पेन्शन मिळते ना? आहे ना गव्हर्नमेंटची पेन्शन तुम्हाला? भाऊ तुमचं कसं काय चाललंय? बरं चाललंय ना? शाळा किती आता? हा 7 शाळा आहेत का? वा वा. आणि बोकड रे? बोकड बार खाली 2 बारखाने खड्डे आहेत का बारीक बारीक? सारा आहे कुठं? आडवळ आपल्या. वा वा. पाणी बिणी आहे ना का तिकडे? हा तिकडे कुत्र्याची भीती बरं का? आसोड आहे ना का? अरे तू मला माहिती पाहिलं आसोड घ्या ना. जपून बरं का जरा भाऊ. हा आपला खंड्या त्याच्या आल्या लग्न करायचे. लग्न हा खंड्याचं. अहो बरीच दिवस आहे ना त्याचा खंडलंय. हो अरे ते पोरगी बघायला त्याचं काय? आव्हान ना, मला एक पण पोरगे पसंत करा ना या. कशी करेल तो थोवाड बघितलं का पहिला हर्षात? काय कामाचं आहे? काम ना धंदा हरी गोविंदा काही काम करत नाही. कशी याला पोरगी बघायची? एक करत होती बा प्रेम, हा पण पुन्हा तिची आई म्हणली याच्या संग नको. ऐकलं का? याच्यावर पोरगी प्रेम करत होती आईला याच्यावर. सांग सांग सांग. आई नको म्हणली व. बघा तेवढं लग्नाचं दिवस तटलंय राव. तुला पोरगी पाहिजे म्हणजे त्याच्या आईला 12 गाव पालती घातली पाहिजे ना. काय तर करावं लागतंय. तुम्ही बघा आता पुढे होऊन राहा. ते का तो रोकल का? पोरगी बघ म्हणा त्या मालकाला सांग. आयला मालक काय बघ ना तर. बघ ना ते बंटी शर्ट बघतो म्हणलं होतं. बंटी शर्ट बघतो म्हटलं वय. हा मेलं झालं तुझं वाटोळं झालं. आणि तो बंटी शर्ट मध्ये काय माहिती का? महादलिंदर माणूस आहे. त्याचं खानदान महादलिंदर आहे. अरे हा बंटीचं काहीच नाही. त्याचा भाऊ महा डेंजर माणूस होता. पंचकृषी त्याची इतकी दहशत होती. गावात जर का चालला तर लोक चळचळा कापायची. आता कुठं आहे त्यांचा भाऊ? 10 वर्षापासून जेल मध्ये आहे. काय त्यांचं नाव? नाव उत्तम ठोके. हो त्या उत्तम ठोक्याचे खान कुठे होतं? उत्तम ठोके खान होय? हा आहे की तिकडे? चला मी दाखवतो. ठीक आहे बसा बसा. काय फालतूगिरी? तुम्हाला माहिती का मी कोण आहे? हा अधिकारी आहे मी, अधिकारी. वा बाजूला. तुला माहितीये का आम्ही कोण आहे?
उत्तम ठोक्याचे माणसं, उत्तम ठोक्याचे. ए तुमचा उत्तम ठोके काही डॉन लागून गेला का? ठोके, उत्तम ठोके म्हणतात मला. अरे तुझ्यासारखे असले किती बांडगुळ अधिकारी मी वर पाठवलेत ना, मला माहिती आहे. कळलं का? माझ्या एरियात येऊन मला धमकेतोय बांडगुळा. हा सध्या आईला तुझी आई घालिया. काय म्हणतो सोपान, आज काय सकाळ सकाळ झालास? थोडं काम होतं. बोल की काय काम होतं? थोडे पैसे पाहिजे होते. यार तुम्हाला लोकांचं मला हेच कळत नाही. तुमचं मी महिन्याच्या महिन्याला पेमेंट करतो की नाही, हा तरी पण तुम्ही काय करता, पेमेंट केलं निमा अर्ध पैसे त्या दारूवारे घालवता, निमा अर्ध पैसे हाच्या माझ्यावारे घालवता. पैसे संपले की परत आमच्याकडे येतात म्हणायचं मला पैसे. गेल्या महिन्यात तुझं पेमेंट केलंय का नाही सगळं, मग परत अजून तुला सांग बरं 15 दिवस बाकी तर लगेच पैसे का तुला परत? गरज आहे, गावाला जायचं. गावाला जायचे. काम नीट करतोय ना? हो. हा व्यवस्थित, कामात कसोर नाही पाहिजे अजिबात. किती पाहिजे? 2000. कसं आहे माहितीये का, महिना भरल्याशिवाय मी पैसे देत नाही. तू जरा प्रामाणिक माणूस आहे, तू देतो. ठीक आहे 2000. चालते, जा व्यवस्थित जा. जातो मला. हो जास्त दिवस राहू नको. 2 दिवसाच्या आत ये माघारी. उत्तमराव नमस्कार. नमस्कार नमस्कार. या 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 वाघमारे साहेब, या या. का मग गरीबाच्या घराला पाऊल लागलं म्हणायचं. तुम्ही आलं ना, वातावरण असं प्रसन्नच होतो बाबा. असं ना? हो. काय म्हणताय? काय नाही बघा, बरे तुमची आठवण आली म्हणून मी तुमच्याकडे आलो. अरे बापरे, म्हणजे आमच्यासारख्या गरीबाची आठवण येते म्हणायचं. येते. बाकी काय काय विशेष? काय नाही, इकडे राऊंड आलो होतो, म्हणलं उत्तमरावला भेटून जावं. चांगली गोष्ट आहे. राऊंडला आला होता का? नाही मी चक्कर मारणारच होतो पोलीस स्टेशनला. बोला की काय म्हणतो बाकी? काय नाही, ते गेल्या महिन्यात हप्ता नाही आला तुमचा. आता मला समजलं तुम्ही कशाला आलाय. अहो वाघमारे साहेब, मला सांगा, इतक्या वर्षामध्ये आपला एक तरी हप्ता कधी थकलाय का? असं म्हणलं का नाही, पण एक सुद्धा हप्ता लेट झाला नाही. टायमाला हप्ता आलाय का नाही मला सांगा. अहो गेल्या महिन्यामध्ये फक्त माझी बिल लेट झाली तर तुम्ही लगेच घरी आलाय, म्हणजे ही इज्जत का आपली? अहो टेन्शन घेऊ नका उत्तमराव. अहो ठोके, उत्तम ठोके नाव आहे माझं. अहो उत्तम ठोके टेन्शन घेत नसतो, टेन्शन देत असतो. अहो असं नाही उत्तमराव, तुमचा काय ते गैरसमज होता. सरळ सरळ हप्ता न्यायला घरी आलाय. राव हप्ता तुम्ही पोच, मला कॉल केला असता, मी पोलीस स्टेशनला पोच केला असता. ठीक आहे, काळजी करू नका. हे घ्या 5 महिन्याचा एकदम हप्ता. 5 महिने? हा कसं आहे? हा उत्तमराव,
धन्य धन्य उत्तमराव तुम्ही. हा ना? आता एक काम करा, एवढं पैसे मिळल्यात आता बायकोला घेऊन मस्त पैकी गोव्याला जा. काय म्हणता? फक्त एक काम करा, गोव्याला जाताना बायको स्वतःची न्या. काय बोलता उत्तमराव? चालतंय या. येऊ का? या या या. असू द्या काय नाही. या 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 या. माझं निमार्थ पैसे तर ह्याच्यावरच जाते. हाँ किरण भाई, कैसे हो? मैं कहाँ पे रहूंगा, अपनी चिकन की दुकान पे ना. आप बताओ, आपका पुणे का कॉलेज कैसे चल रहा है? क्या बात कर रहे हो? आ जा रहे हो? कितने बजे? 11 बजे? अरे मैं आता हूं ना. हाँ, अरे आपने बुला और मैं नहीं आऊंगा, ऐसा हो सकता है क्या? अभी आता हूं ना. अरे फिक्र मत करो, पिछली बार को गाड़ी पे पंक्चर हो गई थी. अभी आता हूँ मैं पाटे पे. बस अरे अभी 10 मिनट में दुकान बंद करो, तुरंत आता हूँ. अभी तो आधा घंटा बाकी है, तुरंत आता हूँ. हाँ ठीक है ठीक है. आजी मामा कधी येणार आहे? अरे येईन बाबा मामा. सांग ना मामा कधी येणार आहे? येईन मामा, तू नको येड्यावानी करू. हो तिकडं. त्याक लागलं पाणी खेळायला. अरे पाणी नको खेळू बाबा, ये. अरे मी काढते पाणी. मला जेसीबी आणून दे, नाही तर. हाय का आता कानूड झोप म्हणजे कानूला दे. काय जेसीबी? मला मोबाईल दे आणून. हा देते देते, जाऊ दे. आपण झाडाला पाणी घालू. हा बाबड्या, येडवण नको करू. हा तू काय करतेस? अगं मी काय करणार आहे, आमच्या नशिबाला सदा ना कदा कामच. हे काय झाडाला पाणी घालते. अगं तू एवढी कामं कशाला करती? एक काम कर, किरणचं लग्न लावून दे. सुनीन घरात ती करेन ना सगळी कामं. अगं बाई, लग्न करणं एवढं सोपं आहे का? आजकालच्या पोरींचं काय खरंय. तुझ्यासारखी एखादी चांगली भेटली तर चांगले, नाहीतर घरादाराचं वाटोळच. माझ्यासारखी नाही, मीच लग्न करून या घरात येणार आहे. मी बघतेच दुसरी कोणी येते ते. किरण तू बघून घे बाई, फक्त मला सुख द्या म्हणजे झालं. बरं ते जाऊ दे, मला कशाला बोलवलं? अगं किरणचा मगाशी फोन आलता आणि तो येणार आहे फाटेवरती. तो म्हंटला मला इस्माईल का कोण घ्यायला येणार आहे, पण त्या इस्माईलचं काय खरंय. तुझ्या गाडीवर त्याला घेऊन ये. हा का? मी काल त्याला कॉल केलता, मला नाही काय बोलला तो. हे बघ आता त्याचं तुझं बोलणं काय झालंय हे मला माहित नाही. मी सांगते ना तुला. त्याचा मला कॉल आलता, तुझा घेऊन ये फाट्याहून त्याला. हा ठीक आहे, मी घ्यायला जाते त्याला. मला पण यायचं आहे. तुला पण यायचं? मग मला मामी म्हण. मामी जाडी मामी. आता तू सांग ना ग त्याला. हे बाळा तसं नाही म्हणायचं मोठ्या माणसाला. मग नुसती मामी. हा ठीक आहे चल. हे नाही नाही, उन्हातानाचं नको नेऊ त्याला, इथंच राहा. नाही नाही नको, जा तू. हा ठीक आहे जाते मग. चल आपण झाडाला पाणी घालू. किती वाजलेत? 11 वाजून गेले असतील बाबा. अजून हा किरण आला कसं काय नाही? एसटी गेली तर नाही ना? मला उशीर झाला तर हा परत मला बर्डन. अरे किरण, किरण कसलं भारी दिसतोय. ए तू कशाला आली? तुला कोणी बोलवलंय? मला आत्तानी पाठवलंय तुला घ्यायला. अरे मी तुला बोलवलंच नाही ना, मी इस्माईलला बोलवलंय. मला काही जास्त हाऊस नाही तुझ्या पुढे पुढे करायची. आज तो म्हणली म्हणून आलेली आहे मी. आता तुम्हाला माहिती आहे तू किती चोंबडी आहेस, तूच पुढे पुढे करून आली आहेस. पुण्यावरून आला म्हणून जास्त शाना नको हुसा, नीट बोलायचं. अगं पण मी तुला बोलवलंच नाही ना. आज तू म्हणली म्हणून आले, आता येणार आहेस का इथंच वाद घालणार आहेस? चल चल मागव मागव चल. एवढा पण विश्वास नाही का माझ्यावर आता? राहू दे चल. आईला
किरण्या परत गावात आलाय वाटतं. अरे बंटी सेट असल्यावर कशाला टेन्शन घेता. किती पोरं आहेत? 15. 20 घेऊन या चला. 5 तो दारू मटन 20 किलो. अरे बकरं घे रे. हा ठीक आहे ठेव का. काय खंडू. नमस्कार बंटी शेट. बस खालीच बसणार होतो. बाडवेला आहे की काय तुझी माहिती. नाही खालीच बसणार होतो बरं तुम्ही बसा म्हणल्यावर बसलो. हा बोल काय काम काढलं. तेवढं लग्नात बघा की कसली पण असू द्या. हाई एक बाई हा तिचं लग्न झालेलं आहे खंडू. मग राव एकच नंबर होईल की राव. पण एक अडचण आहे. हा तिला 2 पोरं आहेत. असू द्या की आपल्याला फक्त बाय पाहिजे राव. अरे काम म्हणले की माझ्या काही यायचं. हा तू काय सांगतो रे गावात झ्याटे मायाबद्दल. मी नाही राव काय सांगत. पण अजून एक काम करा की. हा 90 द्या की. तू 90 पाहिजे. 90 पाहिजे तुला. काम करायच्या गावातल्या माया दुश्मनाच्या विरोधाच्या घरी जातो आणि काही लागलं बंटी शेट बंटी शेट बंटी शेट. खाली हो. इकडे बोला की. 90 देतो. पण गावात माझ्याबद्दल जर पुन्हा काय बोललास तर तुझं मुंड काही किक ना हात पाय किक करे. मी नाही काय बोललो राव. खरंच नाही बंटी शेट काय बोललो. मग तुला दारू पाहिजे ना. दारू देतो. एक काम करावं. काय येतं तुला. मला नाचायला भारी येतं. तुम्हाला एक नाचून धावतो. उठ नाच नाच. तुम्ही गाणं म्हणा की. भनबाई मोगरा म्हणण्याची नारी भनबाई मोगरा. नाचत की. दुसरं भनबाई मोगरा म्हणण्याची नारी इकडे बस. हा चाल. अरे अरे काय दादा मुले पण टी शर्ट थोड्या बसू द्या की. बस. अरे काय सँडी काय म्हणते कसं आहे. उठ उठ. गावात येऊ माझ्याबद्दल सांगतोय. मग सँडी काय म्हणतोस. अहो बंटी शेठ तुम्हाला माहिती नाही का तो किरण्या आला ना गावात. काय म्हणतोय. अहो बंटू शेठ मी माझ्या डोळ्याने पाहिलं. ती वर्षी किरण्याला फाट्यावरून घेऊन गेली. म्हणजे आमचा दुश्मन गावात आला. बाय गा माझा किरण शेठ. चला अरे बॅट बाळा तिकडे घे ना तोंडाला लागन. मगाशी सांडलं होतं ना. आजी मामा कधी येणार आहे. मामा येईल बाळा. येईन मामा. वर्षा गेली ना आणायला. तुला दूध देऊ का थोडं. नको. मग खेळ थोडासा खेळ. झोपतो का थोडा. झोपी लावू तुला. बर
दिसतोय का मामा आलाय का? नाही आला अजून. कधीच वाट बघतोय ग बाई लेकरू. थोडस झोप बाळा, मामा आला की मी तुला उठवते ना. झोपतो का? नको. बाई किती वाट बघतोय ग लेकरू. तुला काही देऊ का बनवून? अगं बाई हो मामा आला बघ. सुखी राहा. वेदू कसा आहेस तू? मी छान आहे. माझी बंदूक आणली. अरे बाप रे, आणली की तुझी बंदूक? कुठं आहे? ती बॅग घे ग. अयो बॅगेत बंदूक आणली बघ. बॅगेत आणली बंदूक. बघ 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 तुला बंदूक आणली. कोणाला मारणार तू? हा सांग की. अयो ही घे तुझी मोठी बंदूक. हे मला कुठं पहिलंच. ह्याच्यासाठीच आणली ना? बाई किती वाट बघत होता माहितीये का तुमची. हो आई हे तुझ्यासाठी. काय रे बाळा? साडी आहे. अरे कशाला आणायची बाळा? आता ही नवीन साडी घालून मी कुठं मिरवणार आहे? राहू दे गा आई. ओ शिट, विसरलो मी. तू तर ड्रेस असंच करतो. मागच्या वेळेस पण तुला ड्रेस सांगितलं होतं, तो पण नाही आणला. आणि आता माझी झुमके. अगं खरंच विसरलं. पण अगं मुद्दामून नाही विसरलो. एकदा बघ तर इकडं. अगं बघ तर. ऐका आता तुम्ही तोंड हात पाय धुवून घ्या. मी जेवण आणते तुम्हाला वाढायला. बर. मस्त वातावरण झाले ना. हा आज तर मॅडम लयच खुश आहेत आमच्या. असं काय नाही ग. हा मला माहितीये की किरण आल्यामुळे खुश आहे तू. कधी आला तू? काल आला येतो. मीच गेले होते आणायला फाट्यावर. इकडं तिकडं पाहिलं, दिसतच नव्हता. मला वाटलं गाडी चुकली का काय. हळूच मागं वळून पाहिलं तर इतका भारी दिसत होता ना, एकदम साऊथचा हिरो. आणि ही आमची साऊथची हिरोईन रश्मिका. मग आहेच मी रश्मिका. मग किरणने काय आणलं पुण्यावरून तुला? कानातले झुमके आणले त्यांनी. मला सांग वर्षा, लहानपणापासून तू किरणवर एवढं प्रेम करते, मग तू त्याला प्रपोज तरी कर. त्याला तुझं प्रेम तर कळू दे. मला तसलं प्रपोज वगैरे करणं आवडत नाही. आपलं ज्याच्यावर प्रेम आहे ना, त्याला आपल्या मनातल्या फिलिंग्स आपोआप कळले पाहिजे. तुझा हा असा स्वभाव आहे ना, मग ती एक दिवस त्या किरणला दुसरी पोरगी आवडेल. मग तेव्हा तुला कळू. गप बस ग. चल. क्या किरण भाई, कैसे पुणे के हाल हुआ? एकदम चांगले आहेत. एकदम स्वच्छ सुंदर. तिथं भरपूर बघायला पण भरपूर काही आहे. अरे किरण मला पण नाही का पुण्याला. तुला काय बघायचं तिथे? अरे बुधवार पेठ. अरे गणपती आहे ना दगडूशेठ हलवाईचा. पुन्हा दत्त मंदिर पण आहे ना. हाँ ठीक है लेके जाएंगे. किरण भाई मैंने सुना है पुणे में बहुत अच्छी लड़कियां आहेत ना. अरे पण मी काही तिकडे एवढं लक्ष देत नाही. मी फक्त माझ्या कॉलेजवरती लक्ष असतं बस. चलो भाई, जैसी जिसकी सोच. अरे किरण मला बी एक जणांना फिरायला नेलं मॉल मध्ये. पण काय झालं, मी आज तंबाखू खाल्ली होती. मला कासच दिसली नाही. 5 दिवस थुकलं, तोंडावर आलं सगळ्याला का. और वो छोड़ो बात है. किरण भाई आप पढ़ाई तो कर रहे हो, लेकिन किस बात की कर रहे हो? मैं अभी बीकॉम कर रहा हूँ. बीकॉम मतलब? वो नहीं समझेगा तुझे, अभी जाने दे. हाँ जाने दो. वैसे भी मैं मुर्गी काटता हूँ, मेरे को क्या मालूम बीकॉम क्या होता है, ये कॉम क्या होता है. छोड़ो यार उसको. किरण अरे मी पण आलतो लग्नाला पुण्याला. लय नर्जले तर खाल्लं बर मला संडास लय लागली होती. मग बाथरूमच गावलं नाही. मग अरे काय वेचटीच झागलेला. ए तू कुठं बसलाय, काय बोलतोय, काय सांगतोय, कळतं का भाऊ तुला? कशाला घेऊन येतो रे तू याला? अरे छोड़ो ना, अपने पास के आदमी है. अभी चलो कुछ खाने के लिए चलते हैं. हाँ चलो. अरे मला पण लय भूक लागली, मला पण न्या केला का. चलो भाई. अबे हा किरण पण ना कधी टायमाला आलाय का बाबा? बघा बरं आता किती वाजून गेले. तुम्ही नक्की कॉल केलाय ना त्याला? अगं येईल तो. 2 वेळा फोन केलाय आणि येतो म्हणला ना तो एकदा. उशीर होतोय ना बाबा. येणार म्हणल्यावर येणार. अख्ख्या गावात तो कोणाचा ऐकणार नाही, पण मामाचा शब्द कधी टाळणार नाही. अहो 12च्या आत जायला पाहिजे, लय उशीर होईल. 12ला कसला उशीर होतो तुला? ती गर्दी होईल ना, तिकडे गर्दी होईल खूप. अच्छा तुला तो फॉर्म भरायचा ना म्हणून. फॉर्म भरायला गर्दी होईल. त्या फॉर्मचं पण आहे ना,
येईल थांब जरा वाट बघू आपण. नमस्कार करतो मामा. आला बघ, नाव काढताच. बस बाळा. कसा आहेस किरण? छान आहे. काय म्हणते कॉलेज? चांगलं चाललंय. बरं चाललंय ना? अरे आईची आठवण होते, बाच्याची आठवण होते, मामाची पण कधीतरी आठवण काढीत जा. काढतो ना मामा, येते तुमची बाहेर. येते ना? मग फोन नाही काय नाही कधी. बरं ते जाऊ द्या. काय एवढं अर्जंट काम काढलं की एवढं अर्जंटमध्ये फोन करून बोलून घेतलं? अरे बाबा, हिला कुठल्या तरी परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे. मला म्हणे घेऊन चला मला तालुक्याला. तर मला काय कळतं ते इंटरनेट फिंटरनेट. तेव्हा तुला बोलून घेतलं, हिला घेऊन जा बाबा तिकडे. तुला स्वतःची कामं करता येत नाही का ग? अरे किरण, ते खूप लांब आहे, चल ना माझ्या संग. कॉलेज लांब नाही का? तिकडे बरी जातेस. कॉलेज इथल्या इथं जवळ आहे, तालुका किती लांब आहे. मी नाही येत. ए चल ना किरण. मला काम आहेत. माझं पण कामच आहे ना, चल माझ्या संग. अरे एवढी मोठी घोडी झाली तुला, एवढं काही स्वतःची कामं करता येत नाही का ग? पुण्याहून आला म्हणून शहाणा बनू नको हा. बाबा त्याला सांग. बस बस बस. अरे किती भांडाल. लहानपणापासून बघतोय नुसतं भांडताय एकामेका बरोबर. जा तिला घेऊन. अरे तिचं महत्वाचं काम आहे. जा. ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून जातो घेऊन येला. बरं मी म्हणतोय म्हणून जा. चला मॅडम. अहो माझ्या कानाने ऐकलंय मी, आपली बात खोटीच निघणार नाही, खरंच येणार आहे. मी ऐकलंय माझ्या कानाने. बघा आली आली बंटी शेट आली बघा आली. जाऊन ये. अरे भदेर, आज काय कुत्र्यागत मध्ये आलाय? होय. नाही ड्रेस छान आहे, पण अजून जरा फिट्ट केला असता तर अजून बारीक दिसली असती. बंट्या नीट बोला, तुला काय करायचंय? बंट्या तुझी फालतूगिरी बंद कर, मला तालुक्याला जायचंय, महत्वाचं काम आहे. हे छाट्या, काय तालुक्याला उपटायचे काय जाऊन. तुमच्या दोघाची थोबाड बघितली ना, माझ्या डोक्याची शिरच हालती. तुझ्या बापामुळं आणि तुझ्या बापामुळं माझा भैया 10 वर्ष झालं जेलमध्ये. बंटी तू काय बोलतोय मला काही कळत नाहीये. काय कळत नाही ना? तुझ्या आईला जाऊन विचार, मग कळन सगळं. तुझ्या बापाला जसं ढगात पाठवलं ना, तसं तुला जर नाही पाठवलं तर बंटी सेट नाव नाही आपलं. काढ रे गाडी. हा बंटी असं कसं बोलला? बाबाला जसं ढगात पाठवलं तसं तुलाही पाठवेल. जाऊ दे ना किरण, सोड, चल आपल्याला जायचंय. नाही पण तो बोलला जाऊ दे. आईला विचार म्हणून, म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. मला आईला विचारलं पाहिजे. चल बस 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 बस. आई. काय रे किरण? आई बाबा कशाने मारले? का रे बाळा, काय झालं? अगं तू रस्त्यात जाताना बंट्या आडवा आलाय, लय भांडणं केली दोघांनी. अरे त्या संकशाला भांडणं करतो? मी याला मुर्दा, त्याचा मुर्दा गाडला. तो किती नालायक माणूस आहे. तो माझ्या अंगावर आला तर मी काय सोडू त्याला उभा चिरणार आहे मी. आई अरे बाबा, तो किती बांडगुळ आहे तुला माहिती आहे ना. त्याने अख्ख्या गावाला त्रस्त केले. ते सगळं मरू दे, तू मला सांग बाबा कशाने मारले? तुला सांगितलं ना बाळा, मी ऍक्सिडेंटने मारले ते. तू खोटं बोलते आई, तू माझ्यापासून काहीतरी लपवते आई. खरं काय ते सांग. अरे बाळा, तुला माझं खोटं वाटतंय का? तुला विश्वास नसन तर मामाला जाऊन विचार. हिला घेऊन जा ना. जाईल ती 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 जाऊ दे त्याला.
आईला ह्या गवतानी एक नको नको केलंय. एक तर बाया मिळणार कामाला, तर औंदाच्याला बी या गावाला बाजार मिळाला तर ठीक, नाहीतर आहेच परत मागचे दिवस पुढं. मामा काय रे किरण? किरण काय लवकर आला? आम्ही गेलोच नाही मामा. का? तो हरामखोर बंट्या आडवा आला. आणि मग काय आमची भांडणं झाली. अरे त्या घाणीच्या कशाला नादी लागला? अख्ख्या गावाची घाण आहे ती, त्याच्या नादी नाही लागायचं. किती वेळा सांगितलं तुला? मामा मला एक कळत नाही, तिकडे आई बोलते त्यांच्या नादी नाही लागायचं, इथे तुम्ही बोलता त्यांच्या नादी नाही लागायचं. ते काय डॉन लागून गेले का? अरे बाळा तुला नाही कळायचं ते सगळे जाऊ द्या. माझं एक काम आहे तुमच्याकडे. बोल की. पण माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगा, जे सांगताल ते खरं सांगताल. ठीक आहे बोल. माझे बाबा कशाने वारले? हीच गोष्ट तुला कळू नये म्हणून तुझ्या आईने मला शपथ घातली होती, आणि आता ती कळावी म्हणून तू मला शपथ घालतोयस. धर्मसंकट आहे. तुझ्या बापाचा खून झालाय. काय खुनी केला? तो हरामखोर उत्तम ठोके. काय उत्तमराव, किती उशीर? हा सरपंच, आम्हाला कामधंदे आहेत, तुमच्याने मोकळ नाही आम्ही. वा, तुम्हाला कामधंदे ना, मी रिकाम तिकडे का? मग माऊली जरा शांती घ्या, शांती घ्या. आपण ज्या कामासाठी आलोय ग्रामसभेसाठी ती चालू करा ना. ग्रामसभा बोलवली, ग्रामसभेला माणसं तर पाहिजे ना. ही 4 टकोची घेऊन आले तर ह्यांच्यासमोर ग्रामसभा घ्यायची का तुम्ही? मग हे लोक नाही का ग्रामसभे? नाही, 4 टकोची येतं. हे काय, हे 4 टकोची बोललेलं, हे तुमच्याच पार्टीची येतं. काय ग्रामसभा घेणार? आता बोलू का मी, बोलू का? मग काय, तुझ्या दहशतीखाली लोक येत नाही. लक्षात ठेवा, नीट बोलायचं. गावातले नाही, मी पंचायत समिती सदस्य हो. आहे. गावचे लोक माहिती आम्हाला तुम्ही कसे निवडून आलाय ते. उत्तमराव जरा शांत बसावं लागा तुमचं घोडदान. तू 40 वर्ष आम्ही गावाला सांभाळाय. अहो काय 40 वर्षात काय उपटले का तुम्ही गावची? नीट भाषा करा, नीट भाषा करा. नीट भाषा करा. केलं तुम्ही? मी केलं वाटोळं? मी केलं काय का? विकास केला तुम्ही गावचा? काय विकास केला रे? त्या गावात खाना आणून विकास ठेवली. काय केला? ही सभा मंडप कुणी टाकलाय? सभा मंडपाला 20 लाख रुपये मी दिल्यात. मी स्वतःच्या खिशात नाही दिले तुम्ही. कळलं का अण्णा? तुमच्या घरामागचा रस्ता आहे का? रस्ता पदर खर्चातून टाकलाय मी. दरवर्षी मरणाच्या यात्रेला निम्मा खर्च माझा असतो. अण्णा, आपल्याला ठराव मंजूर करायचा का नाही इथं? हे बघा, जेवढी लोक आहेत तेवढ्यामध्ये चालू करायचं, लोकांचं बहुमत घ्यायचं आणि ठराव पास करून टाकायचा. तर मंडळी, आज आपल्या या गावामध्ये ग्रामसभा बोलवण्याचं महत्वाचं कारण म्हणजे या उत्तमराव ठोकेची खाण बंद झाली पाहिजे. काय संबंध? माझे खान बंद करा संबंध काय? अरे तुमच्या या खाणीमुळे गावामध्ये रोगराई पसरली. अजिबात नाही. लक्षात ठेवा, सरपंच ऐकून घेतो म्हणून काय करायचं नाहीये. या मारुतराव कदमानं श्वासनाचा विकार चढलाय. मरणाच्या बिड्या फुकत येते. काय बोलता राव तुम्ही? बिड्या फुकत आहे, दारू पित आहे, ह्यांच्या बोल लगायच लागलं तुम्ही बंद करा म्हणा. हे मस्के दादा माळकरी माणूस आहे, त्याला काय दारूचं गांजाचं व्यसन आहे का? पण लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. आरोग्याचा एक मिनिट, सरपंच कोण आहे? मी सरपंच का आयरागारीमध्ये बोलायचं कारण मी ग्रामस्थ म्हणून बोलू शकतो. ए बाबा, ग्रामस्थ म्हणून मला देखील तेवढाच अधिकार आहे. समजून सांग, संसदेने मला अधिकार दिलेला आहे. तुझा घरगुती कार्यक्रम नाही, हळदी कुकूचा मेवणार बायकून पोरण घेऊन कशाला येतो? तुझ्या मेवण्यामध्ये बोलायचं काय कारण आहे? 2 मिनिट थांब. अण्णा जरा मला बोलू द्या. माझे खान सारखे तुझ्या डोळ्यात सलते माझे खान. तुझी सलती खान कोणती का? तुझी सोन्याची खान आहे अशी. सारा गावाला रोग जडला त्याच्या तुझ्या खाणीमुळे. माऊली माझा ऐक. अण्णा याच्याला समजून सांगायला नका, मी सांगतो. शांत व्हा. जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे. माऊली आपण गावची करते लोक. काय करणार म्हणजे? काय करणार आहे? काय पटणार आहे का कोणाचे? मग काय ठेवलंय गावात हे करायला? ठेवलंय हो, तर ग्रामसभेत आहे म्हणून जरा शांत आहे. नीट राहायचं, नीट बोलायचं, कळलं? अण्णा घ्या पुढचा विषय. किती लोकांना वाटतं खाण बंद करावी, त्यांनी हातवर करा हातवर. बाबा तुम्हाला वाटत का? पाहिलं का उत्तमराव, पाहिलं का? हे गा बघा, हे
तुमच्या विरोधात लोकांनी सह्या केल्यात बघा वाचा. खान बंद करण्यासाठी हो. कुणी केलं सह्या? सगळ्या गावाच्या सह्या आहेत. अरे माऊली, हे वार्ड नंबर 1 तुझ्या वार्डातली, तुझ्या मतदारसंघातली तुझी माणसं. हे बघ वार्ड नंबर 2 मला वाटलंच होतं ही कोण, ही तुझे माणसं. अरे तू काय केलंय, तुझ्या लोकांच्या सह्या गेलात. हे 4 टक्कोची तुम्ही सह्या घेऊन आता मी उद्या प्रिंट काढतो, सह्या आणतो. बहुमत आहे. नाही मला एक सांगा, कागदाचा अनादर करू नका. राव हे तुमच्या घरातले लोक पण आहेत इथं. ठोके, बबनराव ठोके, हरिभाऊ ठोके, हे तुमच्या घरातले लोक आहेत. अरे माझे भावकी आहेत, माझे दुश्मन आहेत ते. माझ्या भावकीतली माझीच माणसं पूर्ण माझ्या विरोधात उभा केला. पण ते ग्रामस्थ आहे, त्यांना अधिकार आहे मत मांडायचा. तुमचे दुश्मन काय झाले? अरे मी काय बोलतो माऊली, जरा थोडी शांती घ्या ना. महत्वाचा विषय काय आहे, आता हे लोक जमलेच का नाही पुढं? या लोकांना हा तमाशा दाखवायचा का? अरे तुमचे 4 टक्कोचे बसले, त्याच्यावर तुम्ही ठराव मंजूर करून माझे खाणी बंद करणार आहे का? या गावातल्या लोकांच्या सह्या घेतल्यात तुम्ही, तुमच्याच लोकांच्या सह्या करा का? मला हे निर्णय मान्य नाही आणि मी खान बंद करत नसतो. ह्या सह्या हे तुमचं तुम्ही घ्या. माऊली, आजपर्यंत त्या उत्तम ठोकेचा एवढा अपमान कुणीच केला नाही. तुला भर चौकात तोडला ना, नाव बदलून ठेवी. लक्षात ठेव, ठोके, उत्तम ठोके म्हणतात मला. काय राव नामदेवराव, सकाळी ग्रामसभेला तुम्ही यायला पाहिजे होतं राव. रानात गेलतो पाणी करायला. आम्ही बिनकामाचे. तू कुठे गेलता बाबा? लग्नाला गेलो होतो. लग्न लावून बसा इथं, आपलं वाटलं चाललंय, तू लग्न लावताय राव. अरे ग्रामसभेमध्ये किती महत्वाचा विषय होता, त्या उत्तमरावची खाण बंद करायची असा निर्णय आपल्या ग्रामसभेत घ्यायचा होता का नाही? मला सांगा, त्या उत्तमरावच्या खाणीमुळे किती त्रास होतोय. ती धूळ उडती का नाही? उडती काय धुळती नामदेवराव? अरे श्वसनाचे आजार होतात त्याच्यामुळं. पण त्याचं काय नाही, सरपंचांनी त्याला 1000 वेळा सांगितलं ती खाण बंद कर, त्यांनी काय ऐकलंय? म्हणून आपल्या ग्रामसभा घ्यायला लागली. एवढा महत्वाचा विषय असून तुम्ही कुणीच ग्रामसभेला आला नाही. पण सरपंच खमक्याने गेला बघा. त्यांनी काय केलं, या ग्रामसभेमध्ये त्या उत्तमरावची खाण बंद करण्याचा एकमताने ठराव मंजूर करून घेतला का नाही? कसं आलं काम? 1 नंबर आहे का नाही? आता काय 1 नंबर म्हणताय, पण येत जा ग्रामसभेला, येत जा. हा चला, मला लिफूक एवढं तुम्हाला सांगायचं होतं की आपला निर्णय झालाय. ओके चला. आईला सांगा, तुम्ही जेवले का? जेवलो. बरं. नमस्कार करतो. बोला, काय काम काढलं? अरे मला तर किती लोकांच्या तक्रारी ऐकून घ्यायच्या आम्ही. अरे तो बापू वेगळा इकडे बसलेला, त्याचं ते संडास मंजूर व्हायचं राहिलंय, त्या तात्याचं घरकुल मंजूर व्हायचं राहिलंय. काय लोकांच्या तक्रारी ऐकायच्या आम्ही? अहो, यांचं संडास मंजूर झालेलं आहे. दाजी मला कालच म्हणाले मंजुरी मिळालेली आहे, ते आल्यावर सांगतील आता. बरं. आणि याच्या घरकुलचं काय आलं? अहो, यांची 2 कागदपत्र कमी पडल्या, तेवढी पूर्तता झाली का मग दाजी म्हणले टाकू प्रकरण. माणूस आपला आहे, 2 कागद घ्यायची सांभाळून. हो, जाणार होतो काल मी, मला जरा लग्नामुळे जाता नाही आलं. जाऊन येतो मी उद्या. नाही तेवढं ते माऊलीच्या कानावर घाल बरं का. अरे माऊली इकडे बघा, नाव काढतात. 100 वर्ष आयुष्य. नमस्कार. असू दे. नमस्कार. बोला, काय काम? अरे या लोकांच्या तक्रारी किती आहे राव, त्याच्याला तुम्ही सरपंच करून पस्तावा झालाय मला. अहो, आम्ही तुमच्यासाठी सरपंच आहे राव अण्णा. तुम्ही आम्हाला फक्त आवाज द्या. काय माहिती का, हा बापू वेगळा आहे, अरे याचं संडासचं काम राहिले, त्या तात्याचं घरकुलचं काम राहिले. काय मार्गी लावताय काम तुम्ही राव? अहो, यांचं काम मंजूर आहे. बोललो ना तुम्हाला. यांच्या संडासाची काळजी आहे ना आम्हाला. आहे ना? दादा, तुम्ही दुपारी ऑफिस मध्ये यायचं आपल्या याला ग्रामपंचायतला. जाऊन या. आणि याचं घरकुल काय? अहो, आमच्या घरकुलचं काम गेलं ना. अहो दाजी, काय झालं माहितीये का, मी कागदपत्र जमा करायला गेलतो, 2 कागद कमी पडल्यात, तेवढी झाली की तुमच्याकडे. बाबा मला एक सांगा तुम्ही, 1 मिनिट माझं ऐकून घ्या. 2 कागद कमी, माणूस आपला आहे ना, घ्या सांभाळून तुम्ही.
जाणार आहे उद्या येतो मी घरी. तेवढी कागदपत्र काढून ठेवा तुमचं सांगितलं. काम होईल जाईल बरं का घरी जा तुमच्या. सरपंच काय रे सोपान काय झालं? अहो उत्तम ठोकेच्या ट्रक खाली बारक पोरग मेलं. काय सांगतो? अहो तिथं शेळ्या चारी होतं माझ्या डोळ्यांनी चिराडल्यानं बघितलं मी त्याला. बरं मी जातो. नाही, काही म्हणा आता मात्र त्याच्या आला कलियुग लागलं बरं त्यांनी पार पिडले. अण्णा दाजी गावाला पिसुळा आणलाय खरे. दाजी तुम्ही 1000 वेळा त्याला समजावलं पण त्यांनी तुम्हाला धुडकावून लावले. हा ना राव. आपण ग्रामसभा घेऊन त्याची खाण बंद करण्यासाठी आपण सह्यांचा कागद घेतला. तो आपल्याकडे आहे, तो घ्यायचा आणि त्याच्या विरोधात कंप्लेंट करायची. तुम्ही पोलीस स्टेशन गाठा. एक घाव 2 तुकडे डायरेक्ट कंप्लेंट द्या. हा डायरेक्ट मोर्चा वापर त्याच्या नावाचा. नाही अजिबात काळजी करू नका. उत्तमराव नमस्कार. हा नमस्ते नमस्ते. 1 मिनिट नंतर कॉल करतो ना. नमस्ते नमस्ते वाघमारे साहेब बसा. नाही राहू दे अहो बसा हो बसा. मग काय म्हणताय वाघमारे साहेब? काय नाही बघा तुमच्याकडेच. हा म्हणजे आमच्या आठवण येते म्हणायचं आधी मध्ये आधी येते काय हप्ता कमी पडलं काय? नाही हप्ता वेळेवर येते. काही म्हणा बरं का तुम्ही हसले ना वाघमारे साहेब. लय जुगटगोटीत दिसता राव. काय चेष्टा करताय उत्तमराव? मला काय वाटतंय माहितीये का तुम्ही चुकून पोलीस झालेत. हे सुद्धा वशिलाने झालेलं दिसताय. काय नाही हो. काय म्हणता कस काय आठवण आले आज गरीबाची बाबा? अहो तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आली आहे. कंप्लेंट? हो माझ्या विरुद्ध? अरे या उत्तम ठोक्याच्या विरोधात कंप्लेंट करायची हिंमत कोणाच झाली? तो सरपंच नाही का आमचा सरपंच? त्याने कंप्लेंट केली? हो. सरपंचाच्या काय कंप्लेंट काय? कंप्लेंट तुमचं खाण नाही का त्या खाण्यामुळे श्वसनाचा त्रास झालाय. लोक मरायला लागलेत पटापटा. रोगराई सुटलेली आहे. अशी कंप्लेंट आली? अशी कंप्लेंट केलेली आहे. दुसरी गोष्ट ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करून घेतलाय. सगळ्यांची नाव आणि सह्या सकट कंप्लेंट आली आहे आमच्याकडे. अच्छा म्हणजे गावातल्या लोकांच्या सह्या पण आहेत? हो तुम्ही काय लिहून घेतलं ना कंप्लेंट? नाही काही म्हणा बरं का तुम्ही सांगितलं ते बरं केलं बरं का. सगळ्यात अगोदर तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली मी. वा 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 खरंच वाघमारे साहेब खाल्लेल्या मिठाला जागले बरं का तुम्ही. वा बरं झालं. चालतंय असंच खाल्लेल्या मिठाला जागा. लक्ष असू द्या. या चालतंय. ह्या सरपंचाच्या हरामखोर माझ्या विरोधात कंप्लेंट देतोय. याने ह्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे. बाबडी तुम्ही काही म्हणा पण तुम्ही सरपंच झाल्यापासून त्याच्या आईला गावचा विकास झाला बरं का. सरपंच असा होता तुमच्यासारखा बरं का. अहो अण्णा हे तुमच्या थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद. मला सांगा आपल्या गावासाठी नाही करायचं मग कोणासाठी करायचं? नाही खरं आता आशीर्वाद असून उपयोगाचा नाही. तू काम करणं महत्वाचं आहे. आधी करायचं मग जगाला सांगायचं तू 1 नंबर काम केलं बरं का. गावचा विकास काय झाला राव. परवा काल्याचा कार्यक्रम 1 नंबर. गावात बाकरी आले तू रस्ते केले झाडं लावली लय भारी. मला आवडलं बरं का. मी तुझ्या खुश आहे. कालचं मागचे सरपंच काही नाही 15 वर्ष गाव खाल्लं. अण्णा कुणी काय केलं कुणी काय किती पैसे खाल्ले किती भ्रष्टाचार केला याच्याशी मला काही देणं घेणं. मला फक्त गावाचा विकास करायचा. 1 नंबर विकास केला बरं तू. जोपर्यंत तुम्ही सरपंच आहे ना तोपर्यंत गावामध्ये एकही दुःखी माणूस राहणार नाही. आपला शब्द आहे. लय भारी वाटतं बरं का. सरपंच माझं पोरगं लय तापतंय. मग कस तरी करते ते. अरे मग डॉक्टरकडे जा ना. गाडी नाही म्हणून तुमच्याकडे आलो नाही. असं म्हणतोय काय काळजी करतो है ना आपली गाडी. चल अरे जा त्याचं पोरगं दवाखान्यात ते पहिलं. अरे माणूस आपला येतो जा. अण्णा मी आलो बरं का. ये सावकाशी सावकाश संध्याकाळी येतो घरी. लवकर. अरे चल बाबा. अशी गेम केली रे बांडगोळा. हे काय दादागिरी.
कसं आहे सरपंच, लातों के भूत बातों से नहीं मानते, तशी तुमची अवस्था आहे. मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलं माझ्या वाट्याला जाऊ नका, तरी तुम्ही माझं ऐकलं नाही. तुम्ही माझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट दिली. हा, माझी लाखो रुपयाची खाण तुम्ही बंद पाडलीस. अहो ठोके, उत्तम ठोके नाव आहे माझं. तुम्हाला आता सुट्टी नाही. काय करणार? काय करणार आहे? एवढी मोठी गोष्ट तुम्ही सगळ्यांनी माझ्यापासून लपवली. त्या उत्तम ठोके आणि त्याच्या खानदानाला मी सोडणार नाही. मी माझ्या बापाच्या खुनाचा बदला घेणारच. अयो आजी नकली गन्ना बिबट्याला भिऊ घालाला. असे वय. हा छान. आणि आपण वावरात गेलो ना, घेऊन जायची बर का ही बंदूक. बिबट्या आला का गोळीच मारायची. आता तुला शाळेत जायचंय बर का. तुझा मामा आला ना, तुला शाळेत घेऊन जाईल तो बर का. आणि कधी जायचं तुला शाळेत? मला उद्या जायचंय. बर. आणि तिथं चांगलं शिकायचं बर का. आणि मग तुला खेळणं लय आणीन मामा. हो. आणि बिबट्याला आहे ना, आला का अशी गोळीच घालायची. बर, काय करू तुझ्यासाठी जेवायला? मॅगी. मॅगी नाही खायची. काय खायचं? काय शिकवलं मी तुला परवा? भाजी चपाती. हा, भाजी चपाती खायची बर का. मॅगीने काय होतं, पोट नाही भरत. हा, तर चांगलं चांगलं खायचं आणि मोठं व्हायचं मामासारखं मस्त. अयो सरक बाळा, मामाला सुदे. मग बाळा काय म्हणले मामा? आई, एवढी मोठी गोष्ट तुम्ही सगळ्यांनी माझ्यापासून लपवली. काय लपवली? माझ्या बाबांचा खून झालाय. तुम्ही एवढे वर्ष मला फक्त हे सांगत आले की त्यांचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. म्हणजे कळलं होय तुला सगळं? त्या उत्तम ठोकेला तुम्ही सोडणार नाही. अरे बाळा, ते उत्तम ठोके किती नीच नालायक माणूस आहे तुला नाही माहिती. त्या मुर्द्याच्या भीतीपोटी तर मी पोरीचं सुद्धा लवकर लग्न केलं आणि तुला कॉलेजला पुण्याला पाठवले. आई, आतापर्यंत खूप सहन केलं, आता बघच मी काय करतो ते. अरे बाबा, ए किरण, नको तसं करू. काय राग धरलाय या पोरानी मनात. अशा कर्कशामुळे तर बापाचा खून झाला आणि ह्यो पण असं करायला लागला आता. किरण, इथं का असं बसलाय? असंच बसलोय. अरे घरी जाऊन आले. आता तू म्हणली तू शेतात गेलाय. का बसलाय सांग ना. काय नाही, तुला नाही कळणार. अरे सांग ना मला. काल मामांनी मला सांगितलं माझ्या बाबांचा ऍक्सिडेंट नाही झाला, उत्तम ठोकेने त्यांचा खून केलाय. अरे बापरे. हे जेव्हापासून कळलंय ना, मला माझं डोकंच सटकलंय. असं वाटतंय जाऊन त्यांचं खानदान संपवावं. किरण, तू शांत हो. उगाच डोक्यात राग घालून काहीच होणार नाहीये. ते जाऊ दे, तू कशाला आली ते सांग. एक काम होतं यार वर्षा, स्वतःची कामं स्वतः करत जा ना ग. अरे ऐकून तर घे आधी काय काम होतं. बोल. ती माझी मुंबईवाली मावशी नाही का, तिची मुलगी अवनी आज सकाळी 11च्या गाडीने फाट्यावर येणार आहे. तिला आणायला जायचं. मग तू जा ना. माझे आज एक्स्ट्रा लेक्चर आहेत आणि मी म्हणते म्हणून नाही, बाबांनीच मला सांगितलंय तुला सांग म्हणून. ठीक आहे, चला. आईला हा किरण्या कोणाची वाट बघत थांबला इथं.
हो पोरगी. ही आग लागली पाहता तुला धडधड वाढू लागली. पहिले पहिले प्रेमाची ही आग लागली पाहता तुला धडधड वाढू लागली. जवळ ये अशी नको जाऊ तू दुरी तुझ्या प्रेमाची चिंगारी भडकली उरी. तुझ्या प्रेमाची चिंगारी भडकली उरी. तुझ्या प्रेमाची चिंगारी भडकली उरी. तुझी स्माईल जीव घेणे ही अदा गालावरच्या कडीवर झालो मी फिदा. क्यूट तुझी स्माईल जीव घेणे ही अदा गालावरच्या कडीवर झालो मी फिदा. भवते माझ्यासे किती घालती पिंगा तू त्यातीलच एक सावट भुंगा. गुलाबाच्या फुलापरी वागवेन तुला फक्त एकदा आय लव्ह यू बोल ना मला. गोड बोलून कशी नाही भेटणार मी चिंगारीने तुझ्या नाही भेटणार मी. वागते तू काशी दुश्मनापरी वागते तू काशी दुश्मनापरी. तुझ्या प्रेमाची चिंगारी भडकली उरी. माझ्या प्रेमाची चिंगारी तुला जळीन पुरे. तुझ्या प्रेमाची चिंगारी भडकली उरी. माझ्या प्रेमाची चिंगारी तुला जळीन पुरे. चुना वाजे पायात पैंजन जीव घेतया हळुवार लाजन. चुना वाजे पायात पैंजन जीव घेतया हळुवार लाजन. घुंगरू बनून माझ्या पायात राहशील सांग तेव्हा प्रेमाकडे कसा पाहशील. गालावरी खेळतया कानातील हुल नजरेनं नजरेला दिली अशी हुल. नजरेनं माझ्या जर टाकला न डाव होशील घायाळ नाही सोसणार घाव. ये घेऊन ये तू नजरेच्या तलवारी ये घेऊन ये तू नजरेच्या तलवारी. तुझ्या प्रेमाची चिंगारी भडकली उरी. माझ्या प्रेमाची चिंगारी तुला जळीन पुरे. तुझ्या प्रेमाची चिंगारी भडकली उरी. माझ्या प्रेमाची चिंगारी तुझ्या भडकू दे उरे.
किरण. अवनी हो. किती मोठी झालीस. अरे तू पण काय लहान राहिलायस का? किती छान दिसतेस. थँक्यू. अगो गो 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 कसला माल आहे हो. कसा झाला प्रवास? हो मस्तच झाला म्हणायचा. हे कोणाच्या गाडीमध्ये आलीस? अरे काय सांगू तुला, 1 तास झालाय बस स्टॉपवर बसची वाट बघते, बसच काही येईना. मग काय असंच एक जणाकडे लिफ्ट मागितली आणि आले इथे. भारी आहे. बाकी वर्षा नाही आली. अगं तिला खूप काम होतं. ती स्वतःच बोलली मला की अवनीला घेऊन ये म्हणून. बरं ठीक आहे, आता इथेच गप्पा मारत बसणार आहेस की घरी पण नाही नाही चल ना चल ना. दे बॅग दे मी घेतो. नाही 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 नाही, ही गोष्ट बंटी शेटला सांगितली पाहिजे. मालक कसं वाटतंय? अरे एक नंबर. खंडू कुठं शिकला रे बाबड्या मालिश तू? लंडनला. लंडन? लंडनला. मग तर तुला बाहेरच्या देशातल्या ऑर्डर येत असतील. हो, अमेरिका, जपान, हाँगकाँग. बर बर, इकडून ये बरं जरा. इकडून माझ्या कपाळावर बघ, इथं असं लिहिलंय का बंटी शेट चुत्या आहे. मला वाचता येत नाही. काय उपटा येतेत का तुला? बरे हा चल. इथं तुला फाट्यावर जाया रुपया नाही. 10 दिवस झालं चलत जातो, लोकांच्या गाड्याला हात करून जातो, टोप्या टाकतो आणि मला म्हणतो लंडनला जातो, अमेरिकेला जातो. तिकडे काढायला जातो का लोकांची? मालक मानसोप हायच येड जाऊन. मालक वादेस राव. अरे बाबा वान आहेत त्या, ते केसच तसे, ते शॅम्पू लावून ठेवला मी. चल तू मानसोप. कसं वाटतंय? एक नंबर. आणि मागच्या वेळेस परभणीला गेला आणि मी इकडे काय सांगतो गावात, मी जर्मनीला गेलोय. कमी खोटं झोप इथं डोक बेकार जाऊन झोप. नीट चोप, केस ओढू नको रागानी. नाही राव तसं काय नाही. इथं दाब मान मारतो काय? तसं नाही मालक. हा थोडा गळा पण तावा म्हणलं. बस कर झोप. अस्सलाम वालेकुम बंटी सेठ. नमस्कार. बोल इस्माइल. कुछ नहीं, इधर से गुजर रहा था तो सोचा बंटी सेठ को पूछ लूं हालचाल. माझा हालचाल होय? अरे तू कणगोळी मुतणारा माणूस नाही कामाशिवाय. तू काय सांगतो रे? बोल काय काम आहे? कुछ नहीं, 6 महीना हो गया ना. पैसा. अरे इस्माइल कशाचे पैसे द्यायचे रे तुला सारखेच? चिकन का आपके लड़के लोग लेके जाते और बोलते बंटी सेठ से ले लो. अरे इस्माइल या मला एक सांग, मागच्या वेळेस मी 8 कोंबड्या घेऊन गेलो. बरोबर. 8 कोंबड्याला किती लेग पीस निघाय पाहिजेत? 16. अरे 12च निघले ना. कैसे क्या? अहो मालक, ह्याच्या कोंबड्याला एकच लेग पीस असतो. ना मी बी तेच सांगतोय. आणि एक लंगडी आणि एक पांगडी. तुमको कैसे मालूम लंगड़ी पंगड़ी? अरे हमने खाया है. स्वप्न ये वैसा नहीं हुआ होगा, वो उसमें से हो सकता है. अरे क्या उसमें से इस्लाम? तेरे को गांव में रहने नहीं दूंगा. ऐसी कान के नीचे बजाऊंगा ना, तेरे को उधर ही देता मैं. तेरे को हर बार पैसा देता और तू माल ऐसा गंदा बेचता है क्या हमको? नहीं बंटी सेठ. इसलिए मैं चल निक. वो बंटी सेठ देख लो ना, थोड़ा बहुत अगर पैसा मिल जाता तो नया माल ला सकता ना. अरे बाबा देतो पैसे तुला, जा पाठवून देतो कोणा पैसे. निक भेज दे. मालक 1 तास झाला आणि दाबतोय, मग द्या की 90. अरे बाबा जा, तू बी जा ते देशी दारूच्या दुकानावर आणि तिथून एक खांब्या घेऊन डोस काय डोसायची. तर तेवढं आमच्या मालकाला सांगू नका. नाही सांग.
काय बनते शेठ तुम्ही त्या खंड्याच्या नादी लागलाय राव. अरे बाबा ते 90वर 1 तासवर अंग चुपून देत रे, त्याच्यामुळे जरा करायची. तुम्हाला सांगितलं मी गावातल्या भंगार भोंगारांच्या नादी नका लागू. जरा अंग जरा दुखत होतं म्हणून जरा हे केलं. बोल. बर ती जाऊ द्या. गावात आहे का गावात हा. नवीन पाखरू आला असं चिकन आहे ना, काय सांगू तुम्हाला, अशी चांबडी आहे ना, हा पाण्याचा गोड घेतला का हा असं दिसतंय ना इथून. अहो काय सांगू तुम्हाला वंटी शेट, खतरनाकच आहे एकदम. काका जावं लागतंय मग आता. कुठे पाहुणी ती पाहुणी. कुणाची? अहो माझ्या डोळ्या देखत किरण्या गाडीवर घेऊन गेलाय तिला. 100% किरण्याचीच असेल. आईला त्या किरण्याच्या. मला एक सांग. बोला की. नेमके सुंदर पुरी बी आपल्या दुश्मनाच्याच घरी येतात बघा ना राव. पण ह्या बंटी शेटच्या तावडीतून सुटत असते होय कुठं. हा चल. काय म्हणते अवनी? मी एकदम मस्त आहे काका, तुम्ही सांगा. कशी वाटली गावची हवा? खूप सुंदर आहे काका इकडे. सुंदर आहे ना? मस्त आहे. हो. मुंबईचे कसे आहेत सगळे? हो मस्त आहेत एकदम. काका गाव खूप बदललं असेल ना आता? बदलणारच ना बेटा. कसं आहे आता शहराबरोबर गावं देखील बदलत चालली. हो ते तर आहेच. पूर्वी कसं होतं, अगदी विटांची दगडाची घरं असायची. हो. आता सगळी सिमेंट काँक्रीटची जंगलं इकडे सुद्धा व्हायला लागलीच. जुनी घरच दिसत नाहीयेत जास्त आता. पूर्वी काय मजा होती ती. तुला सांगतो, असं सारवलेलं अंगण असायचं, पोचरलेल्या भिंती असायच्या, दगडाच्या चुली असायच्या, मातीच्या चुली असायच्या, आणि त्यावरचं अन्न खायला म्हणजे असं टेस्टी लागायचं ना, एकदम भारी. तसं शहराकडे नाहीये. पण शहराकडे विसरून जा. अरे शहराचं वातावरण एवढं खराब झालंय आणि माणुसकी तर काही राहिलीच नाही. खालच्या मजल्यावर जर एखादा माणूस मेला ना, तर त्याला न्यायला 4 खांदेकरी सुद्धा येत नाहीत. बरोबर आहे काका. वरच्या मजल्यावरच्या माणसाला सुद्धा माहित होत नाही, आणि माहित झालं तरी येत नाही. ही अशी परिस्थिती आहे. खरंय खरंय. पण अजून तेवढ्या बाबतीत मात्र गाव पण टिकून आहे बरं का. हो ना. म्हणजे एखादी जरी घटना घडली ना, तर अख्खं गाव गोळा होतंय ते सगळं सोडवायला. काका ते मंदिर आहे का हो? लहानपणी आम्ही फिरायचो. मंदिर आता इथं तशी 2-3 मंदिर आहेत. हा कोणतं नदीकडचं? हो. शंकराचं मंदिर. खूप मस्त फिरायचो आम्ही. हा महादेवाच्या मंदिराला अभिषेक घातला होता एकदा. तुला घेऊन गेलो होतो सकाळी सकाळी. आठवतंय 4 वाजता. काकड आरतीला 4 वाजता. पण फार मस्त होते ते दिवस. खूप भारी वाटायचं. काय छान आवार होता. फुलांनी सजवलेलं अंगण असायचं अख्खं. महादेवाला अभिषेक आणि त्यानंतर फिरायला. आणि हा मला एक आठवते बरं का, एकदा मी असा नांगरत होतो आणि सहज माझं लक्ष गेलं बाजूला, तर झाडावर काहीतरी लटकलेलं होतं. बघतो तर आणवी लटकलेली आहे, पिरू खायला गेली होती. उतरता येत नव्हतं. अशीच्या अशी खांद्यावर घेऊन आलो होतो घरी. खूप मस्त वाटायचं. पण काका मला तर असं झालंय कधी गाव बघायला जाते. पण बघा ना ही वर्षा किती वेळ लावतीये. ही पोर पण आहे ना वर्षा. ए वर्षा. आले बाबा. किती वेळ लावलाय? ती पोर वाट बघती तुझी. हे काय झालंच माझं. काय झालं तुझं? आता शेतात जायचं तरी लाल पावडर लावल्याशिवाय जमत नाही तुला तर. मग आवरून जायला नको का? हा आवरून जायला नको का? तिथं जसं वाघ सिंह तुमची तोंडच बघायला बसलेली. बरं ऐक, लक्षात ठेव, ही पोर आहे शहराकडची. तिला काही माहित नाही, आणि तिला ह्या अशा अवस्थेत बोराच्या काठीत नेऊ नको, नाहीतर निघून सोलटून सगळी. काका तुम्ही पण चाला की आमच्या सोबत. नाही 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 बेटा, माझं ना तालुक्याच्या गावाला एक महत्वाचं काम आहे, त्यामुळे मला तिकडे जायला लागणार आहे. आता एक काम कर, तुम्ही दोघी नुसते जाऊ नका, जाताना किरणला बरोबर घेऊन जा. अरे हो, किरणला नेऊयात ना. हा, सध्या बाजूच्या गावामध्ये बिबट्या पण सुटलेला आहे. काय सांगता येत नाही, ऊसाची रानं झालीत. हा चालतंय की, जातो आम्ही. हा निघा. चालेल चालेल. सावकाश जा. हा हा हा, काळजी घ्या. हो चला निघा. बाय काका. बाय बाय. वेदू, ए वेदू. हा मामा. अरे माझे बाल इकडे. काय हे? माझं खेळणं आहे. अरे वा, कसं खेळतो रे? असं काढायचं, या जे कलर असतात ते बघून घालायचं. अरे तू तर लय हुशार आहे. आजीला त्रास देतो नाही. आणि ती आजी सांगत होती की एखादी एक बाई आली होती. आम्ही क्रिकेट खेळताना ना 4 बॉल त्यांच्या घरात गेले तरी पण नाही दिले. आम्ही ना त्यांच्या घरात
एक बकेट घेतलो, पाणी घातलो आणि त्यांच्या बाथरूम मध्येच टाकून आलो. अरे लब्बाड, असे त्रास देतो काय? म्हणूनच ती बाई घरी आली होती. चल डान्स करून बघू मला. मस्त नाचा काय? किरण, अरे कसली छान फुले आहेत ही. हो, आमची शेती आहे ना फुलांची. वाव, खूप मस्त आहेत रे. इथं बस चल. अरे किती गोड. कुणाचा मुलगा आहे हा? भाचा आहे माझा. अरे वा, काय नाव आहे बाळा तुझं? वेदांत. मस्त आहे नाव. तुमचं काय नाव? माझं नाव अवनी. खूप छान आहे तुमचं पण नाव, पण त्या मम्मीचं नाव बेकार आहे. वेद्या, तू इकडे, तुझ्याकडे बघते. इकडे ये तू. तू गप गप. काय मग अवनी, काय चाललंय? काय नाही, गाव फिरायला चाललेलो. म्हटलं तुलाही घेऊन जावं सोबत. ओके, आईला बोलवतो मी. हो. आई, हे आई. काय रे किरण? ये ना, बघ कोण आले. काय रे, कोण आलंय? बघ कोण आले. अगो बाई, कोण आहे? ओळख बरं. ओळख की आज तू ओळख. अगं ओळखलं का नाही आई? नाही रे, कोण आहे ही सुंदर मुलगी? वर्षा, तूच सांग आता. अगं तू ही माझ्या मुंबईवाल्या मावशीची मुलगी, आपली अवनी. अगो बाई, अवनी का ही? अगो बाई, कसली सुंदर दिसायला लागली, किती मोठी झाली. खूपच सुंदर दिसायला लागली. तुम्ही कशा आहेत आत्या? एकदम मस्त आहे मी पाणी घेऊन येतो. बंगला मस्त बांधलाय बाकी तुम्ही. नवऱ्याची पुण्याई आहे बाई, त्यांच्या पुण्याईने एवढं चांगलं घर आम्हाला मिळालं. काकांचं वाईट झालं खूप. आता काय करणार, नशीबच फुटकंय, नशिबा पुढे कोण जाणार. बाकी कसं चाललंय तुमचं सगळं? माझं मस्त चाललंय बाळा. तुझं कॉलेज कसं चाललंय बाळा? कॉलेज मस्त चाललंय. आमची शेती आहे बघ ना, फुलं वगैरे. आल्या आल्या तेच पाहिलं तिने. हो. आई, फ्रीज मधलं पाणी संपलंय. हा का? बरं बस बाळा, मी देते. बोलते 2 मिनिटं आणि देते. आणि वर्षा, काय म्हणतेस आणखी? काय नाही, खूप दिवसांनी आली ना मुंबईकडून ती. तिला जरा गाव फिरायचं होतं आणि ती म्हणली किरणला घेऊन जाऊ, म्हणून आलं त्याच्याकडे. बरं बरं, तुम्ही फिरून या, मी जेवायला करून ठेवते. जेवायला या आपण. मस्त जेवण बनवून ठेवते हा बाळा मी. मामा, मला पण यायचं आहे. आता तुला कशाला यायचंय तिकडे? खूप ऊन आहे. मला यायचं आजी, सांग ना. ने रे किरण, त्याला पण थोडं. तुला नेतो, पण अजिबात त्रास द्यायचा नाही. नाही. अरे ने बाबा, माझं ना डोकं खाईत तो इथं राहिला तर. ठीक आहे, चल. चला, बाय आत्तू. बाय बेटा. आजी, टाटा. बाय बाय बाळा. कसं आहे आमचं शेत? खूप खूप सुंदर आहे खरंच. फ्लावर कसे वाटतात ते बघ. हो, खूप सुंदर आहेत फ्लॉवर्स पण. खूप मस्त वातावरण झाले इकडे. अगं तो वेदांत कुठे? अरे तो तर मागच राहिला. तुला काही कळतं का नाही? जा घेऊन ये त्याला. कसलं छान आहे ना इकडे, फुलं वगैरे खूप मस्त आहे. आमच्या इकडे नाही आहे असं काहीच. किती छान वातावरण आहे. खूप खूप सुंदर आहे वातावरण इकडे. तुला मग या छान वातावरणात एक कविता ऐकू? ओ, कविता? वा, ऐकव ना. बघ, ऐक. सखे तुझं येणं म्हणजे जसं मंजूळ गाणी, तुझ्या येण्याचा निरोप देत पाटातलं पाणी. वाव, खूप सुंदर आहे कविता खरंच. अरे पण तुला तर कविता आवडत नव्हत्या ना? असंच आठवलं म्हणून बोललो. चांगलंय चांगलंय. त्यात काय तेव्हा एवढं. चला. तुझ्या प्रेमाची चिंगारी भडकली उरी, तुझ्या प्रेमाची चिंगारी भडकली उरी, तुझ्या प्रेमाची चिंगारी भडकली उरी. काय खंडू काका, झालं का काम? हे काय चाललंय की काम? कोण येथे? हे आमचे खंडू काका आमच्या इथं काम करतात. खूप वर्षापासून आहे कामाला. वर्षात आहे? ही कोण आहे त्या? आओ खंडू काका, ती माझ्या मुंबईवाल्या मावशीची मुलगी, आपली अवनी. नमस्कार. नमस्कार. तुमचं लग्न झालंय का?
नाही अजून. पहिले पहिले प्रेमाची ही आग लागली, पाहता तुला धडधड वाढू लागली. पहिले पहिले प्रेमाची ही आग लागली, पाहता तुला धडधड वाढू लागली. जवळ ये अशी नको जाऊ तू दुरी, तुझ्या प्रेमाची चिंगारी भडकली उरी. तुझ्या प्रेमाची चिंगारी भडकली उरी, तुझ्या प्रेमाची चिंगारी भडकली उरी. काय काय नाही काय नाही, कुठे जे नादी लागतंय. चला. वाव किती छान आहे ना इकडे सगळं. हो हे आमचं शेत आहे बघ किती मस्त आहे. वाव ही कसली झाड आहेत आणि झाडं नाही, हे मक्याची शेती आहे. ओ अच्छा. हा ओ खूपच सुंदर. अरे काय झालं? अरे माझे हिल्सचे तुटलेत ऍक्च्युली. हा दे 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 मी पकडतो. अरे नाही नाही इट्स ओके. दे दे माझे शूज देऊ का? अरे नाही नाही इट्स ओके. दे दे दे. अच्छा ओके सॉरी. अगं भैया नमस्कार. नमस्कार. तुम्हाला पण नमस्कार. बंट्या नीट बोला. नाही काय झालं, मला समजलं की गावात नवीन पाहुणे आल्यात, तवा म्हणलं भेटून यावा. मग कसं वाटलं आमचं गाव? खूप सुंदर आहे तुमचं गाव. वा 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 वा. पाहिली का शेती? हो पाहिली, खूप सुंदर आहे. नाही काय हे असल्याचं बघण्यापेक्षा जरा आमचं बघा. पण ते नीट बोल. ए झटे उगा. चला येतो मग मॅडम. या मग बंगल्यावर, तुम्हाला गावरान गाईचं दूध पाचतो. काय गरज नाही, निघ चल. ए तुला बोललो का रे झट्या? चले निघ. पुरीत म्हणून शांत आहे, नाहीतर काय. नाही तर एका ठोक्यात चड्डीतच मुतवीन. वर्षा, अगं वर्षा थांब ना. काय झालंय, तोंडावर एवढे 12 का वाजलेत? जाऊ दे का, मला लय टेन्शन आलंय. अगं काय झालं, तू बोलल्याशिवाय कळणार आहे का, सांग बरं. अगं ती माझ्या मुंबईवाल्या मावशीची मुलगी आहे ना अवनी, ती आल्यापासून हा किरण सारखंच तिच्या मागं पुढं करत असतो. मी जेव्हा घरी बोलवन तेव्हा कधीच येत नाही, आणि आता सारखंच आमच्या घरी पडू नये. मी त्याला त्या दिवशी म्हणलं मी तुझ्यासाठी इतकी भारी कविता केली आहे. तो म्हणला नाही, मला नाही आवडत कविता. आणि त्या दिवशी त्या अवनीला कविता ऐकवत होता. तरीच मी तुला म्हणलं होतं ना, तू त्याला प्रपोज कर. आता आवडलं ना त्याला दुसरी मुलगी. अगं मला असं वाटलं माझं प्रेम त्याला समजन ग, पण त्याला माझं प्रेमच कळत नाहीये. मला लई टेन्शन आलंय. नको तू नको टेन्शन घेऊ, आता निघल त्यातून मार्ग पण निघल. चल बरं आता नको टेन्शन घेऊ. किरण भाई, जब से आप पुणे से आ रहे बहुत कुछ नजर आ रहे. खरं सांगू, हाँ अवनी जशी आली आहे ना, हाँ हाँ आपला दिलच खुश झाला. आयला माझा पण लय खुश झालाय का ना तू. कुछ भी बोलो किरण भाई, अवनी भाभी है ना बहुत ही सुंदर दिखती है. खरं काय तिचे डोळे, काय तिचा रंग, काय तिचं हे केस. हे कधी बोलणार मग?
हाँ किरण भाई कब सोचा फिर भाभी को प्रपोज करने का? प्रपोजचा विचार करतोय हा पण यार वेगळं टेन्शन येतं की ती जर नाही म्हणली तर मग काय करणार? तुमचं जुळतंय का बघा नाहीतर मीच मारतो प्रपोज. ए म्हाताऱ्या तुझं वय बघितलं का? तुझ्या पोरीच्या वयाची आहे ती. त्याला काय होतंय तवा एवढा सणवाला खान म्हातारा झालाय त्याच्या मागे तरुण पोरी फिरते तवा. चला बाबा मी पण जातो. जातो की. काय मग कसं चाललंय कॉलेज? कॉलेज तर मस्त चाललंय बघा, अभ्यास वगैरे करतात, चांगलं चाललंय सगळं. मित्रमैत्रिणी कसे? काय गावातल्या गावात आपलं मित्रमैत्रिणी काय तर तेवढं. मग बॉयफ्रेंड वगैरे आहे की नाही? नाही बाई बोलू नको, बाबांना कळलं तर बोंबलतील मला, बोलू नको. एवढी घाबरते? हा मग नको बोलू तसलं काय बाई. का ग तू पबला गेलीयस का कधी? नाही बाई मी पिक्चरांमध्ये पाहिलंय पब गेले नाही कधी मी. भारी असतं माहितीये का तुला? हा का? तिथं ते नाचतात वगैरे ना ग? हो तू ये ना मुंबईला, घेऊन जाते तुला. कसलं काय, मला कुठं नाचता येतंय? माझ्यासारखे कपडे देते छान छान. नको बाई लई छोटे छोटे कपडे, मला नाही आवडत तसले कपडे. राहायला शिक ना माझ्यासारखं थोडं. नको नको मला नाही आवडत तर मी कशाला राहू? तुला हाय का नाही कोणी? नाही. आणि तू जाते का नाही पबला? हो मग आम्ही दर रविवारी जातो माहितीये का तुला. मग तिथं खूप नाचत असताल ना तुम्ही? खूप मज्जा येते. तुला डान्स येतो का ग? नाही ना मला डान्स नाही येत, पण वर्षातून आम्ही 2दाच नाचतो. गणपती. एक मिनिट हा, कॉल आलाय, बाबांचा आलाय. हॅलो हा बाबा बोला ना. अहो मस्त आहे मी, खूप छान आहे इकडे. हां हां बोला. काय म्हणताय? असं अचानक? काय बाबा तुमचं? इथं आत्ता तर आलीये मी, 3च दिवस झालेत येऊन, आणि डायरेक्ट परत रिटर्न बोलवताय तुम्ही मला. माझी सुट्टी पण नाही संपली हो. काय यार बाबा तुमचं असं? तुमचं काम मला नाही माहिती, मी नाही येणार, मला राहायचंय. 1 महिना राहायचं होतं मला, एवढी बॅग घेऊन आले मी मोठी. काय यार बाबा प्लीज तुम्ही करा तुमचं मॅनेज, मला नाही माहिती काय यावं लागेल. बरं बरं ठीक आहे येते मी. ओके ठीक आहे. काय झालं ग? काय यार बघ ना, माझं तर मूडच गेलाय बघ. पण झालं काय? अगं पप्पांचं काहीतरी काम आहे फॉरेनला, आणि मग मम्मी जवळ कोणी नाहीये थांबायला, म्हणून मला बोलून घेत आहेत. आता ग मग बघ ना यार, मला राहायचं होतं इथे किती दिवस, आत्ताच तर आलीये मी. आता काय करायचं? आता काय, आता निघावं लागेल मला लगेच. आता? हो आता. बाबा बाहेर या बरं, ही अवनी काय म्हणते बघा. काय म्हणते? ही अवनी परत मुंबईला जायचं म्हणते. काय झालं बा? अहो पप्पांचा फोन आलेला मला आता. काय? त्यांना कंपनीचं काहीतरी काम आहे म्हणून फॉरेनला जावं लागतंय. मम्मी जवळ थांबायला कोणीच नाही. बघितलं का, हे असं असतंय नोकरदार माणसाचं. चाकरी ते चाकरीच. किती लाखभर रुपये पगार असला ना तरी म्हणून त्या वेळेला जावं लागतंय, घरी थांबायची विषयात नाही. आम्हा शेतकऱ्यांचं बघ बरं कसं असतंय, म्हणून तवा घरात बसा, म्हणून तवा कामावर जा. बळीराजा आहे शेतकरी राजा. बरं आता काय करायचं? मग काय, मला जावं लागेल आत्ताच्या आता. आत्ताच्या आता? हो आता ते बघ, आता 10:30 झाले, 11ची गाडी भेटेल तुला. वर्षा हिला आताच्या आता फाट्यावर सोडणे बघू. मी बॅग घेऊन येते. हा जा पटकन जा. तिथं चावी पण घेऊन या. हो हो. हे बघ रस्त्याचं काम चालू आहे, सावकाश घेऊन जा. आतापर्यंत तू एकटी गाडी चालवते, आता दोघी आहेत, बोजा आहे. हो ना बाबा, जाईल मी. जीव लागतो बाळा. चल आणि इकडे बघू. चावी दे ग. बस बाळा. चला काका येऊ का मी? ये परत ये. चला. हो वर्षा कुठे चालले तुम्ही? कुठे म्हणजे अवनीला सोडायला. कुठे? तिला मुंबईला जायचंय. अरे आता तर 3 दिवस झाले आली तू, आणखीन थोडे दिवस थांबली असती तर. बघ ना माझी पण खूप इच्छा होती. अरे तिला जायचंय, 11ची गाडी आहे तिला. चल. अरे पप्पांचा जरा प्रॉब्लेम झालाय, त्यांना फॉरेनला जावं लागते कामासाठी. ए बाबा बाद झालं, चल तिची 11ची गाडी आहे, जाते. थांब तू उतर. का उतर तू. अरे पण का? मी सोडवतो. नाही मी सोडवते तिला. उतर. अगं राहू दे ना, सोडवेल तो. नीट जा ग.
काय यार रावणी, 4 दिवस राहिले आणि लगेच चालले. पण अरे मी तरी काय करू, पप्पांचा इमर्जन्सी कॉल आला आणि मग मला जावं लागतंय. आणखीन काही दिवस थांबली असती तर छान वाटलं असतं. इच्छा तर माझी पण खूप होती रे, पण काय करणार, पप्पांचा कॉल आला आणि मला जावं लागेल. मग कसं वाटलं आमचं गाव? गाव खरंच खूप छान आहे, खूप छान आहे तिथली माणसं. खरं सांगू, मला खूप टेन्शन होतं, पण तू गावात आली आणि सगळं टेन्शनच विसरलो मी. अरे कसलं टेन्शन? तुला नाही कळायचं. अरे वेड्या, हे काय तुझ्या डोळ्यात पाणी? तू चाललीस म्हणून थोडं वाईट वाटतंय. अरे कायमची नाही चाललीये, पुढच्या सुट्टीला येईलच ना परत. नक्की? हो नक्की. मी वाट पाहिन तुझी. हो. अरे नको ना, दोस्त काय तुझ्या हातात जादू आईला बंटी शर्ट मनालाच हसते बर का. बहुतेक स्वप्नात गेलेलं दिसतंय. आईला बंटी शर्ट स्वप्नात नेमकं आता काय करत असतील बरं. बंटी शेट, हो बंटी शेट उठा. काय रे सेंडे, काय झालं? अहो ती आवनी गेली मुंबईला. आता माझ्या संग डान्स करत होती. अहो माझ्या डोळ्यासमोर किरण्याने सोडली तिला फाट्यावर. काय? किरण्याने फाट्यावर सोडली आवनीला. चल शर्ट घे. आज शाळेत गेलता का? हा. काय काय शिकवलं? ABCD एवढं शिकवतात, बाकी काय नाही शिकवत? 1 2 पण शिकवतात. बरं जे येतं ते बोल बरं. ABCD येते का तुला पण? बोलून दाखव बरं. ABCD बस बस, इथे कळलं कळलं. इथे आहे त्याला ABCD. आज तू ह्याचा जरा अभ्यास घेत जा. हो घेते ना. सगळं शिकव याला. माझे कानातले पाहिले का? तुझ्या मामाने आणलेले. किती छान आहेत. थँक्यू. तुझी बंदूक कुठे आहे? हाय की घरात. मग खेळतो का नाही बंदूक? खेळतो पण त्याच्या गोळ्या संपल्यात. मामाला आणायला लावू आपण. ते फुल लावून बघू रे कसं दिसतंय. हे बाळा, फुलांचा नाश नका करू तुम्ही. फक्त बघत होते आज तू कसं दिसतंय त्याला. मी कोण दिली तुझी? जाडी मामी. आज तू बघ ना, परत जाडी मामी म्हणतोय मला. बाळा तसं नाही म्हणा तिला, दीदी आहे ना. कोण आहे? मामी. अगं पिल्लू. किरण, बाळा तू कुठे चालला? आई मला कॉलेजमधून फोन आलाय, माझे लेक्चर आहेत एक्स्ट्रा. अरे असा कसा फोन आला? तुझ्या अजून 15 दिवस बाकी आहेत सुट्टीचे. मला काय नाही सांगितलं तू तुझे एक्स्ट्रा लेक्चर आहे. आता लेक्चर आहेत, तुला काय सांगायचंय? अरे अशी कसं एक्स्ट्रा लेक्चर? असं कसं अचानक चालला तू? आता आहेत लेक्चर तर आहेत ना. मामा थोडे दिवस थांबा ना. नाही बाळा, मला जावं लागेल.
ठीक आहे, चल मग मी येते सोडायला तुला. काही गरज नाही, इस्माईलला सांगितलं मी, तो येतोय घ्यायला मला. तो काय नाही येणार, मी सोडवते. सांगितलंय मी त्याला. अरे पण मी येतेच ना, आहे ना इथं मी. ठीक आहे चल. बॅग घेतो. बॅग घेतो. जा आता तू. आणखीन थोडे दिवस थांबला असतास तर. माझी पण इच्छा होती खूप थांबायची, पण आता काय करू, कॉलेजमधून फोन आला, जावं लागेल मला. तुझी सुट्टी कशी संपून गेली कळलंच नाही ना. हो ना. अरे तू रडतीयस वेडे, तुझ्या डोळ्यात पाणी आलंय. नाही रे. अगं मी काय कायमचं चाललोय का, येणार आहे परत पुढच्या सुट्टीला. नक्की. हो. मी वाट पाहिजे. सँडी, भैयासाहेब येते, तात्या, आप्पा, तर आपल्याला त्यांचं स्वागत करायचंय. ए सँडी, हातरून घ्या. नीट हात राहा, आवाज आला पाहिजे, नाही तर असा आवाज काढीन का ना खाली पटकन. इथं इकडनं इकडनं. हा फ्लॅट होती इकडनं. चला. अक्का, 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 उत्तम ठोके जेलमधून सुटलाय. मुडदा बसविला त्याचा तेव्हा परत गावाला पिसळ आणून सोडत. पण दादा सुटलाय का रे? मी काय खोटं बोलतोय का? रामखोर तो कुठल्याही क्षणी या गावामध्ये येऊ शकतो.